ऑटो बॅकअप सेटिंग. उपयोग. ऑटो बॅकअपचे सेटिंग केल्यामुळे सेट केलेल्या वेळेला बॅकअप हा ऑटोमॅटिक घेतला जाईल. ऑटो बॅकअपचे सेटिंग करण्यासाठी प्रथम ॲक्मे प्रो या आयकॉनवर राईट क्लिक करा आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ने ओपन करा. सिलेक्ट इयर विंडो येईल. यामध्ये बॅकअप ऑप्शन या बटनवर क्लिक करा. सेट बॅकअप फोल्डरमध्ये ऑटो बॅकअपसाठी पाथ सेट करा. यानंतर सेट डेटाबेसेस फॉर ऑटो बॅकअप यामधून कोणकोणत्या डेटाबेसचा ऑटो बॅकअप घ्यायचा आहे ते सेट करा. कंपनीज अवेलेबल यामध्ये सर्व डेटाबेस दिसतील. ज्या डेटाबेसचा ऑटो बॅकअप घ्यायचा आहे तो डेटाबेस सिलेक्ट करून ॲड बटन क्लिक करा. ॲड बटन क्लिक केल्यानंतर संबंधित डेटाबेस कंपनीज सिलेक्टेड फॉर शेड्यूल्ड बॅकअप यामध्ये ॲड होईल. डेटाबेस ॲड केल्यानंतर ही विंडो क्लोज करा. यानंतर सेट टायमिंग फॉर ऑटो बॅकअप यामधून ऑटो बॅकअपसाठी टायमिंग सेट करा. ॲड न्यू टास्क फॉर MySQL डंप बॅकअप या विंडोमध्ये ॲड बटन क्लिक करा. टाईमच्या समोर ऑटो बॅकअपसाठी टायमिंग सेट करा आणि ओके बटन क्लिक करा. अशा प्रकारे दिवसभरात ज्या ज्या टायमिंगला तुम्हाला ऑटो बॅकअप घ्यायचा आहे ते टायमिंग ॲड करा. या ठिकाणी आपण 5 PM चे टायमिंग ॲड केलेले आहे. 5 वाजल्यावर ऑटो बॅकअप सुरू होईल. ऑटो बॅकअप सुरू झाल्यावर एक ब्लॅक विंडो येईल. ती क्लोज करू नये. ब्लॅक विंडो गेल्यानंतर ऑटो बॅकअप कंप्लीट होईल. आता आपण संबंधित पाथवर तयार केलेली बॅकअप फाईल पाहूया. ऑटो बॅकअपसाठी दिलेल्या पाथवर आजच्या वाराचा फोल्डर तयार झालेला दिसेल. या फोल्डरमध्ये बॅकअप फाईल दिसेल. ऑटो बॅकअपमधून तयार झालेल्या फाईलला सुरुवातीला डेटाबेसचे नाव असते. त्यानंतर ऑटो बॅकअप घेतलेली तारीख आणि वेळ असते. अशा प्रकारे तुम्ही ऑटो बॅकअपसाठी वेगवेगळे टायमिंग ॲड करू शकता. परंतु ऑटो बॅकअप सेट केलेला असेल तरीही दररोज मॅन्युअली बॅकअप घेणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीम बदलल्यास किंवा फॉर्मॅट केल्यास ऑटो बॅकअपचे जुने सेटिंग काढून नवीन सेटिंग करणे गरजेचे आहे. बॅकअप घेण्याची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे प्रोग्राम एक्झिट बॅकअप. प्रोग्राम बंद करताना यामधून बॅकअप घेता येतो. सेट टायमिंग फॉर प्रोग्राम एक्झिट बॅकअप यामध्ये टायमिंग ॲड केल्यास या टायमिंग नंतर प्रोग्राम बंद करताना डू यू रिअली वॉन्ट टू टेक ऑटो बॅकअप हा मेसेज येईल. येस बटन क्लिक केल्यास संबंधित डेटाबेसचा बॅकअप घेतला जाईल.